उन्हाळी कांद्याला भाव मिळेल यासाठी चोपड्यातील युवा शेतकऱ्यानं 5 महिन्यांपासून साठवणूक करून ठेवला। कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्यानं लवकर काढावा लागेल कांदा, लागलेला खर्चही निघणार नाही। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा सोबत उन्हाळी कांदा देखील लागवड केला जातो। उन्हाळी कांदा एप्रिल-मे मध्ये काढणी केली जाते। भाव मिळाला तर विकला जातो, नाहीतर अजून भाव वाढेल त्यासाठी शेतकरी कांदा साठवून ठेवत असतो। चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी यांनी आपल्या शेतातील 20 टन कांदा मे महिन्यामध्ये भाव नसल्याने साठवणूक करून ठेवला। भाव वाढेल या अपेक्षेने 5 महिने होऊन गेले, परंतु अजूनही भाव वाढला नाही। 5 महिन्यापासून साठवणूक करून ठेवलेला कांदा 60% खराब झालाय। त्याचबरोबर कांदा साठवणूक करण्याच्या ठिकाणी 4 फॅन लावण्यात आले। कांदा लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च वेगळा व 5 महिने साठवणुकीचा खर्च वेगळा झालाय। अजूनही भाव पूर्वी होता तोच असल्यानं येत्या काही दिवसात जर कांदा काढला नाही तर संपूर्ण कांदा फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे। सरकारच्या शेतकऱ्यांविरुद्धच्या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे। कांद्याला 15 ते 20 रुपये किलोचा भाव तरी मिळाला पाहिजे अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे।